नमस्कार मंडळी, कसे आहेत गुलाबजाम बघा. चला करू गुलाबजाम. अर्धा किलो साखर घेतली, 1 तांब्या पाणी, याचा पाक करून घेऊ. चिकटसर असा पाक करायचा. अगोदरच इकडे पीठ मळून ठेवलंय मी. रेडीमेड पीठ मिळतं ते आणले 1 पॅकेट. त्याचं इकडे पीठ मळून घेतलं. छान लुसलुशीत पीठ मळून घ्यायचं आणि हातावर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. इथे सगळे गोळे बनवून घेतले. 40 गुलाबजाम झालेत एकूण. आणि तेल गरम करायला ठेवलं. इथे सगळे गुलाबजाम तेला सोडून घ्यायचे. बसतील एवढे घ्यायचे सोडून. माझ्याकडे कढई जरा मोठी आहे त्याच्यामुळं बसतात आहे. आणि बारीक गॅस ठेवायचा म्हणजे गुलाबजाम आतून पण छान तळले जातात, कच्चे राहत नाही, पिठाळ लागत नाही. बघा इकडे बारीक गॅसवर चांगले गुलाबजाम तळून घेणार आहे. कोणाकोणाला गुलाबजाम आवडतात, कोणाकोणाचे गुलाबजाम फेवरेट आहेत, नक्की सांगा. तुम्ही कसं करता हे पण सांगा. बघा इकडे छान कलर आलाय आपल्या गुलाबजामला. आणि आता ह्या असा कलर आल्यानंतर मी काढून घेणार आहे. छान दिसतात एवढा कलर येईपर्यंत गुलाबजाम. आणि पाकात सोडायचे. पाक पण इकडे आपला तयार होतोय. सगळे गुलाबजाम मी असेच तळून घेते. आणि पाक पण गरम आणि गुलाबजाम पण गरम असं आपल्याला टाकून घ्यायचे म्हणजे लवकर भिजतात. घरात मुलांना वाट बघायची गरज पडत नाही भिजेपर्यंत. आता इकडे आपण पाकात सोडून घेऊ. सगळे गुलाबजाम पाकात टाकून घेते मी इथं. गरम असतानाच टाकून घ्या तुम्ही पण. असे गुलाबजाम पण बनवून बघा, खूप छान होतात. मी एक गुलाबजाम शेवटी तोडून पण दाखवलाय. आतमध्ये अजिबात गाठी राहिलेलं नाही किंवा असे गाठ राहते बघा कोणाकोणाच्या गुलाबजाम मध्ये, तसं अजिबात राहिलं नाही. एकसारखे भिजलेत गुलाबजाम, मस्त झालेत. बघा इथं टाकलेत पाकात, तोडून दाखवलाय मी. आवडले असले तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.